हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला ना किचनबद्दल काही टिप्स सांगणार आहे, ज्या मी आता जे आपले किचनचे बर्नर असतात ना, ते स्वच्छ कसे करायचे. कारण बघा ते आता किती काळवंडलेले आहेत आणि त्यासाठी मी काय केलं, इथे उकळलेलं ना गरम-गरम पाणी इथं घेतलेलं आहे मी 1 लिटर आणि त्याच्यामध्ये ना असा लिंबू पिळलेला आहे. कारण हे पितळेचे जे बर्नर असतात ना, जेव्हा आपण आणतो तेव्हा अगदी नव्यासारखे चमकतात. पण जेव्हा आपण त्याचा यूज करून करून ना ते खूप काळवंडलेले असतात. तर मी पण हे YouTubeवरती एक ट्रिक बघितलेली होती. तर आता पाहूयात आपण की ही किती उपयोगी पडते. जर ही जर ट्रिक उपयोगी आली तर खरंच खूप छान आहे. तर त्यासाठी मी काय केलं, इथे एक लिंबू पिळलेला आहे पूर्ण आणि जो इनो असतो आपला, तर तो 1 चमचाभर मी इथे घातलेला आहे. तर इथं माझ्याकडे ना ऑरेंज फ्लेवरचा इनो होता, त्यामुळे पाणी पण बघा ते पूर्ण ऑरेंज झालेलं आहे. आणि त्यानंतर 1 चमचाभर मी मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर जो आपला बेकिंग सोडा असतो ना, तो मी अर्धा चमचा घातलेला आहे. आणि हे संपूर्ण मिश्रण ना आपल्याला 1 तास किंवा 2 तास तरी आपल्याला त्या पाण्यामध्ये एकदम कडक पाण्यामध्ये ते आपल्याला बर्नर भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण त्याला ना असे स्वच्छ करायचे. तर बघा मी हे पाण्यातून आता काढलेले आहेत आणि ह्या स्टीलच्या कात्याने ना थोडे-थोडे मी घासत आहे. तर बघूयात आपण आता याचा कसा रिझल्ट निघतो ते. कारण मी पण हे पहिल्यांदाच ट्राय करत आहे आणि म्हटलं चला आता मी ट्राय करत आहे तर ते तुमच्यासोबत पण शेअर करावं कारण तुम्हाला पण हे उपयोगी येईल. तर मी इथं काय केलं, पाण्यातून बुडवल्यानंतर ना थोडंसं स्टीलच्या कात्याने साबण लावून परत त्याला घासलेलं आहे. पण ते निघालं तसं घासल्यानंतर तुम्ही ब्रशनी किंवा अशा स्टीलच्या कात्याने त्याला घासू शकता. पण जसा एकदम नव्यासारखी चमक त्याला आली नाही. कारण जसा रिझल्ट हवा होता ना मला तसा नाही आला. पण ते बऱ्यापैकी स्वच्छ निघालं. आणि असंही होऊ शकतं की मी नवीन शेगडी आणल्यापासून पहिल्यांदाच हे बर्नर मी स्वच्छ करत आहे. आणखीन एकदा दोनदा वापरून झालं तर ते पूर्ण स्वच्छही निघतील कदाचित. पण फक्त 90% तर ते पूर्ण स्वच्छ निघालेलं आहे. 10% थोडासा काळवटपणा त्याचा होता. पण बऱ्यापैकी ते स्वच्छ निघाले आहेत असे मी म्हणेन. तर आलेली आहे ही ट्रिक कामाला, पण एवढी नाहीये. पण आता पुढच्या वेळेस ना मग मी पितांबरी किंवा जी भैय्या पावडरने मी देव वगैरे स्वच्छ करते ना, ते वापरून बघेन. तर इथे आता बघा मी हे स्वच्छ केले सर्व आणि कोरड्या कपड्याने ना छान त्याला पुसून आता मग मी गॅस शेगडीवर त्याला लावून देईन. थोडंसं असं कोपऱ्यामध्ये कुठं-कुठं त्याला काळा पडलेला जो भाग आहे ना, तो राहिलेला आहे. पण बऱ्यापैकी तसे स्वच्छ निघालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक वापरून बघा. तुम्हालाही कसं जमतं वगैरे. तर मला तर असं याचा 90% छान रिझल्ट आलेला आहे. छान चमकत आहेत. जे पहिल्या होते बिफोर आणि आफ्टर तुम्ही फरक बघू शकता. जसे पहिले होते ना त्याच्यापेक्षा तर ते खूप पटीने जास्त छान चमकत आहेत, हे बर्नर. तर आता चला आपण हे स्वच्छ पुसून झालेले आहे आणि त्यातलं पाणी पण पूर्ण नितळलेलं आहे. तर ते लावून देऊयात. कारण आपण गृहिणीचं कसं असतं, आपण घरात ना दररोजच्या कामाचा खूप कंटाळा करतो. तेच-तेच काय करायचं, तेच-तेच कसं करायचं. तर दिवसभराचं जर प्लॅनिंग आखलं ना, की या दिवशी आपण ही कामं करायची आहेत. तर आपल्याला खूप सोयीस्करपणे पडून जातात ही कामं करणं. तर मी आज ठरवलं होतं, की हे बर्नर साफ करायचे आज. म्हणून म्हटलं मग चला आज हे बर्नर साफच करून घेऊयात. आणि त्यानंतर आपण जे धुतलेले कपडे वगैरे असतात, ते असेच इथे-तिथे ठेवून देतो. कुठं बेडवर, कुठं टेबलावर, खुर्चीवर. तर तसं न करता आपण त्या वेळी जर ते कपडे फोल्ड करून ठेवले ना, तर आपल्याला खूप खूप जास्त प्रमाणात ते सोयीस्कर पडतं. आणि प्रत्येकाचे कपडे ना जेवढे आहेत तेवढे असे वेगळे-वेगळे फोल्ड करून ठेवा तुम्ही. म्हणजे आपल्याला ते ना कबर्डमध्ये ठेवायलाही छान पडतात आणि ते आपल्याला योग्य वेळी, योग्य ठिकाणी सापडतात पण. जेणेकरून आपली ऐन वेळेला धावपळ होत नाही, की हे कुठे ठेवलेलं आहे, ते कुठे ठेवलेलं आहे. आणि मुलांचे कपडे पण आपण जागच्या जागी असे ठेवून दिले ना, त्यांना पण योग्य ठिकाणी, योग्य वेळी आपले कपडे सापडतात. त्यामुळे ज्याचे त्याचे कपडे असे वेगळे-वेगळे फोल्ड करून व्यवस्थित ठेवले ना, ते बरे पडतात. आणि त्यानंतर आपण जे रोजचे भांडे वगैरे घासतो, तर ते असे नितळल्यानंतर ना, पटकीने आपण मांडणीला लावले ना, तर आपल्याला घरात पसारा दिसत नाही अजिबात. आणि मग त्यानंतर किचन पण आपलं एकदम सुशोभित आणि सुबक दिसतं. तर अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी केलेल्या ना, आपल्याला कामं करायचा पण बघा खूप उत्साह येतो आणि कंटाळा येत नाही अजिबात. असा टाईम थोडंसं मॅनेजमेंट केलं ना, की होऊन जातं. तर आता हे बघा दुपारच्या जेवणाचे माझे काहीसे भांडे पडलेले आहेत. तर आता माझा मुलगा स्कूलमधून वगैरे आलेला आहे ना, तर त्याचा टिफिन वगैरे पडलेला आहे आणि माझी एक मैत्रीण आली होती तिला मी चहा वगैरे केला तर त्याचे असे कप वगैरे पडलेला आहे. तर असे थोडेफार भांडे होते तर ते त्या वेळी मी असं साफ केले ना तर मग मला एकदम लोड नाही येत कामाचा. तर आपण काय करायला पाहिजे त्या वेळी ते 4-4 भांडे पडलेले वगैरे ना लगेच स्वच्छ केले ना आणि ते आपलं किचन पण लगेच स्वच्छ केलं तर आपल्याला खरंच ते बघा तुम्ही खूप छान वाटतं आणि त्या वेळी स्वच्छता केली ना तर जास्त लोड येत नाही आपल्यावरती कामाचा. आणि दिवसभरात आपल्याला जी काही कामं करायची आहेत ना त्याचं मॅनेजमेंट ना तुम्ही आधीच सकाळी करून ठेवत जा किंवा आदल्या दिवशी करून ठेवत जा. म्हणजे आपल्याला काम करायला ना एक दिशा भेटते आणि
व्यवस्थित आपली कामं उरकतात. तर असा किचन वगैरे ज्या त्या टायमाला आपण स्वच्छ पुसला ना, तर अजिबात आपलं घर घाणच होत नाही आणि किचनचा प्लॅटफॉर्म पण आपला घाण राहत नाही. तर असं आणि हॉलमधला पण पसारा ना ज्या त्यावेळी असं आवरून ठेवला ना, तर आपला हॉल पण एकदम स्वच्छ राहतो. आता माझा मुलगा सकाळी गेला होता स्कूलला, तेव्हाच मी हा हॉल स्वच्छ आवरून ठेवलेला आहे. तर बघा तुम्ही असं पुसून वगैरे ठेवलेला आहे, तर किती सुंदर हॉल दिसत आहे. असाच हॉल वगैरे आपलं ज्या त्या ठिकाणी असं कुणीही आलं ना, तर असा नीटनेटका असला ना, तर खरंच आपल्याला पण खूप छान वाटतं आणि येणाऱ्या-जाणाऱ्याला पण खरंच खूप छान वाटतं. आज मला ना फ्रीज साफ करायचा होता. तर असं फ्रीज साफ करणं किंवा जी असे एक्स्ट्राची कामं असतात ना, तर ज्या दिवशी आपल्याला जास्त कामाचा लोड नसतो किंवा आपल्याला जास्त काही कामं नसतात ना, तर त्या दिवशी तुम्ही ही कामं काढत जा एक्स्ट्राची. दळण करणे वगैरे ही कामं जी ना तुम्ही अशी आठवड्याची ना किंवा जी महिन्याची तुमची कामं असतात, ती अशी एक डोक्यात प्लॅनिंग करून चला, की या दिवशी मला जास्त काम नाहीये, तर मी या दिवशी हे काम स्वच्छ करू शकते. म्हणून मला आज काय मला जास्त काम नव्हतं, म्हणून मी ठरवलं, की आज चला या फ्रीज साफ करून घेऊयात. तर आपल्या महिलांची कामं कशी असतात, आपल्याला ना हे काम करायचं, ते काम करायचं म्हटलं ना आणि सगळीच कामं जर आपण एकदम काढली ना, तर आपल्याला खूप कंटाळा येतो. जर आपण रोजच आपण बघा आता फ्रीज साफ करत बसलो असं डीप क्लिनिंग, तर ते काय आपल्याच्याने होणार नाही. तर महिन्यातून एकदाच आपण हे क्लिनिंग करायचं असतं. त्यामुळे आपण हे डोक्यात ठेवून चालायचं, की जेव्हा आपल्याला जास्त लोड नसतो ना, तेव्हा आपण ही अशी कामं करायची. म्हणजे आपल्याला ते काम पण एकदम स्वच्छ आणि छान होतं आणि आपल्याला जास्त कामाचा लोड पण येत नाही. तर आता जवळ-जवळ 2 महिने झाले होते मी हा फ्रीज स्वच्छ करून. तर थोडासा घाण झालेला होता. तर मी आज तो स्वच्छ केला आणि जर मी रोजच जर आपण जर रॅकवरची भांडी बघा, रोजच डब्बे वगैरे आपण घासायला काढले, तर ते आपल्याला शक्य होणार आहेत का घासणं वगैरे रोजच्या रोज? तर मी काय करते, जसं ते डब्बे वगैरे पण रिकामे होतात ना, राशन वगैरे भरलेले, तसे-तसे डब्बे ना मी रिकामी करून मग ते घासून पुसून स्वच्छ ठेवते. जसं रिकामे होतात तसतसे आणि त्यानंतर मग मी त्यात सामान वगैरे भरून ठेवते. त्यामुळे मग ते मलाही लोड येत नाही आणि घरही स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं आणि त्यामुळे कसं आपण असं व्यवस्थित कामं नीटनेटकी करत गेलं ना, अजिबात आपल्यावरती लोड येत नाही. आता फ्रिज पण मी आतून आणि बाहेरून एकदम स्वच्छ क्लिनिंग करून घेतला. तर आता मला ह्याचं महिनाभर काही टेन्शन नाहीये. महिना 2 महिने काय मला याची डीप क्लिनिंग करायची गरज नाहीये अजिबात. तसंच आपल्याला बाकीच्या गोष्टींचंही आहे. तसंच आपण याचं एकदम वेळेवर ठरवून कामं केली ना, तर आपलं घर एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं नक्कीच राहील आणि कामाचं मोटिव्हेशन म्हणजे काय आहे ना, आपल्याला थोडीशी शिस्त लावून घेणं एवढंच आहे. जर आपण आपल्याला असं शिस्त लावून घेतलं ना, की या दिवशी हे काम झालंच पाहिजे, तर नक्कीच आपली कामं ना एकदम वेळेत नीटनेटकेप्रमाणे पार पडतात आणि आपल्याला कामाचा कंटाळा पण नाही येत. घरातल्या कामांबद्दल असा आजचा आपला छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ पाहून तुम्हाला कामाबद्दल थोडं जरी मोटिव्हेशन भेटलं असेल, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.